नमस्कार मित्रांनो. सध्या एस-आय-आर ही संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. आता एस-आय-आर म्हणजे काय? तर पहा, जेवढे काही आपले मतदार बंधू आहेत, या सर्वांचं व्हेरिफिकेशन आणि नवीन मतदारांचे नाव ॲड करणे, जे मतदार मयत झालेले आहेत किंवा डुप्लिकेट आहेत, ज्या मतदारांचे नाव डबल आलेले आहे, अशा सर्व मतदारांचं व्हेरिफिकेशन होऊन नवीन मतदार यादी तयार करणे. आता ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रात देखील सुरू झालेली आहे. एस-आय-आर प्रक्रिया पूर्ण करणे हे प्रत्येक मतदारासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला 2 फेजमध्ये ही एस-आय-आर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पहिला फेज हा व्हेरिफिकेशनचा आहे आणि दुसरा फेज हा ज्यांची नावे 2002च्या यादीमध्ये नाहीत, त्यांची यादीत नाव समाविष्ट करणे हा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमचे नाव 2002च्या यादीमध्ये कशा पद्धतीने पाहू शकता, याची संपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर चला आपण 2002ची यादी आपल्या मोबाईलमध्ये कशा प्रकारे पाहू शकतो याची माहिती घेऊया. तर पहा, यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर सर्च बारमध्ये टाईप करायचे आहे ECI नेट. असे टाकून सर्च करा. तुम्हाला ECI नेटचे अशा प्रकारचे ॲप्लिकेशन दिसेल. या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर या ॲप्लिकेशनला तुम्हाला ओपन करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन या ॲप्लिकेशनमध्ये दिसतील. जसे बघा, पहिल्या क्रमांकाचे ऑप्शन तुम्हाला दिसेल वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. अशाच प्रकारचे सर्व या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. आता आपल्याला 2002 या यादीमध्ये आपले नाव सर्च करायचे आहे. त्यासाठी आपल्याला 2 नंबरचा जो पर्याय दिलेला आहे, सर्च युअर नेम इन लास्ट एस-आय-आर 2002, यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक डिटेल भरण्यासाठी पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. आता या ठिकाणी काय माहिती भरायची आहे? तर बघा, ही सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी भरायची आहे. तरच तुम्हाला 2002मध्ये असलेले तुमचे एस-आरमधील नाव या ठिकाणी दिसणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. आता या ठिकाणी पहा, 2002मध्ये तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यामध्ये राहत होते, तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. समजा तुम्ही 2002मध्ये एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात राहत असाल आणि आत्ता दुसऱ्या जिल्ह्यात राहत आहेत, तर तुम्हाला 2002मध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात होते तोच जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी असेंब्ली सिलेक्ट करायची आहे. ही देखील तुमची 2002मध्ये जी होती तीच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. यानंतर आता या ठिकाणी काही सिलेक्ट करायचे नाही. खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रोल फुल नेम इन लास्ट एस-आय-आर 2002 म्हणजे 2002चा एस-आय-आरमध्ये तुमचं जे नाव होतं ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. लक्षात ठेवा, नाव टाकताना पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. अपूर्ण नाव या ठिकाणी टाकू नका, सर्च होणार नाही. त्यामुळे पूर्ण नाव या ठिकाणी टाका. पूर्ण नाव टाकल्यानंतर खाली सर्च ऑप्शन दिलेले आहे, त्यावर क्लिक करा. आता समजा पूर्ण नाव टाकल्यानंतर सर्च केल्यावरही तुमचं नाव जर दिसत नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आई किंवा वडिलांचे नाव सर्च करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आईचे व वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. हे नाव टाकल्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे नाव टाकलं त्या नावाशी रिलेटेड सर्वच नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून जातील. यापैकी तुमचे जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे आहे. तुमचं नाव या ठिकाणी शोधून घ्या. नाव सापडल्यानंतर त्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यावेळेस एस-आर मॅपिंगसाठी तुम्ही जाल किंवा BLO तुमचे एस-आर-आरचे मॅपिंग करतील, त्यावेळेस तुम्हाला 2002मधला यादीचा क्रमांक हा लागणार आहे. तुमचं नाव जर असेल तर तुम्ही त्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचं नाव 2002च्या यादीत नसेल तर तुमच्या आईच्या किंवा वडिलांचे नाव तुम्हाला या ठिकाणी शोधायचे आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊन ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एस-आर-आर मॅपिंगसाठी 2002च्या मतदार यादीतून तुमचे नाव शोधून घेऊ शकता. मित्रांनो, एस-आर-आर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे यासंबंधी काही नवीन माहिती मिळाल्यास मी नक्कीच आपल्या चॅनलवर देईल. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.